मोफत दंतरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी यांच्या मार्फत सेवाभावी वृत्तीनं सेवा. पेमराज बोथरा. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमधील दंतरोग विभाग अल्पावधीतच नावारूपाला आलाय. गुरुदेव आचार्य आनंद ऋषीजी यांच्या कृपा आशीर्वादानं आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोठं सेवाकार्य सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी यांच्या मार्फत सेवाभावी वृत्तीनं सेवा घडतीये. पारस उद्योग समूहाच्या माध्यमातून सामाजिक कार्य, आरोग्य सेवा, शैक्षणिक कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं प्रतिपादन बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष तथा पारस उद्योग समूहाचे प्रमुख पेमराज बोथरा यांनी केलंय. तर म्हणजे आजचा जो शिबिर आहे दंत रोग निदान हा इतका महत्वाचा आरोग्याकरता आहे की माणसाचं थोडं बी दारू प्यायला लागले की तो बेचैन होता. आणि ही सेवा आनंद ऋषीजी हॉस्पिटलनी मागच्या वर्षापासून चालू केलेली आहे आणि खूप मोठा प्रतिसाद डॉक्टर पवार, डॉक्टर पाटी गांधी आणि त्यांचे सर्व सहकारी तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना इथं उपलब्धी झालेली आहे की मला वाटतं चार आपल्याकडे चेअर आहेत, 3 चेअर आहेत. आता माझ्या डबल होतील या वर्षात. तर खूप ते सेवा देतात आणि भारत उद्योगला हे काही पण दान धर्म करण्याचे जे गुरुदेव आशीर्वाद देतात त्या आशीर्वादाने हे सगळं घडत असतं. आणि गुरुदेवचं नाव मोठं आहे. माझं नाव आमचं नाव त्यांनीच केलेलं आहे. गुरुदेवच्या या सगळ्या कृपा हे झालेलं आहे. आणि असे भारत उद्योग समूह हॉस्पिटल करता किंवा अजून कोणत्याही क्षेत्रात जे आरोग्याला म्हणा, दुसरं एज्युकेशन मध्ये म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये कधी लागलं तर पारंपरिक उभं राहिले. आणि या ही सेवा आम्हाला करता जो आपल्या सगळ्यांसाठी तो सहकार्य करतो, पैसे देतो, परंतु या डॉक्टर, नर्सेस किंवा स्टाफ जो सेवा देतो मूल्य आहे, या गोष्टीचं मूल्य नाही. आणि ही ट्रस्ट म्हणजे हे हॉस्पिटल पैसे करता नाही आहे, हे गोरगरिबांची सेवा करणे मोठं आहे. आणि यांच्या हातात जास्तीत जास्त सेवा व्हावी अशी गुरुदेवकडे प्रार्थना करतो आणि माझ्या जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग तपासणी शिबिराचं उद्घाटन बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष तथा पारस उद्योग समूहाचे प्रमुख पेमराज बोथरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं करण्यात आलं. याप्रसंगी शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर प्राची गांधी, डॉक्टर अर्पणा पवार, डॉक्टर तृप्ती डुंगरवाल, डॉक्टर अभिजित सुराणा आदींसह जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर वसंत कटारिया, सतीश लोढा, डॉक्टर प्रकाश कांकरिया, माणकचंद कटारिया, सुभाष मुनोत, प्रकाश छल्लाणी, वसंत चोपडा, अभय गुगळे, डॉक्टर आशिष भंडारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉक्टर वसंत कटारिया म्हणाले की बोथरा परिवारासारखे दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानं आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं सेवाकार्य प्रगतीपथावर आहे. सामाजिक कार्यात बोथरा परिवाराचं मोठं योगदान आहे. बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पेमराज बोथरा यांच्या माध्यमातून समाजासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. तसेच आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून आतापर्यंत पेमराज बोथरा, संतोष बोथरा व बोथरा परिवाराचं मोठं योगदान लाभलंय. वर्धमान युनिव्हर्सिटी सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पालाही बोथरा परिवाराच्या माध्यमातून योगदान लाभतंय. पारस उद्योग समूहाचा जागतिक स्तरावर मोठा नावलौकिक आहे. पारस उद्योग समूहाच्या देणगीतून मोठं सामाजिक कार्य उभं राहत आहे. महिन्यातून 2 वेळा आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये शिबिरे घेण्यात येत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना दिलासा मिळतोय. उद्योगपती पेमराज बोथरा हे म्हणजे आमचं अभिमानाचं स्थान आहे. आणि त्यांच्या हस्ते शिबिर झाल्यामुळे त्याचा मला खूप अभिमान वाटतो. तर आम्ही बडीसाजन ओसवाल अध्यक्ष आहे आणि त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर एक नगरला खूप मोठी देणगी दिली. मोठं मंगल कार्यालय बडीसाजनचं आपल्या 2 रूटला चालू झाले आणि त्या पुण्या लेवलचं आहे. जेव्हा कोणाला काही लागतं तेव्हा तिथं खूप चांगल्या प्रमाणात आजकाल प्रत्येक पुण्यात जाऊन करावं वगैरे तसं करण्याची गरज राहिलेली नाही. त्यांच्या चांगल्या रेटमध्ये आणि खूपच चांगली सुविधा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सगळं झालं. त्यांच्या मी मनापासून त्याचे आभार मानतो. त्यांचा पारस हा जागतिक लेवलला मोठा झालेला ग्रुप आहे. प्रत्येक माणूस खूप मोठा होतो, प्रत्येकाचा असं यांचं खूपच मोठं आहे. पारस ग्रुपचं बरोबर कौतुक करण्यासारखं आहे.
प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात आणि जगातील बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं उद्योग म्हणा, एजन्सी म्हणा, चालूच असतं काहीतरी. आता एवढं पण ते झाल्यानंतर सुद्धा त्यांचं मोठं मोठं मार्गदर्शन आहे. आज संपूर्ण हॉस्पिटलचे सर्व म्हणायला हरकत नाही. कुठलंही काही असलं की पहिलं डोनेशन त्यांचं असतं आणि एकदम मोठ्या प्रमाणात असतं. हे फार मोठी गोष्ट आहे. आज हे जे काही हॉस्पिटल चालतात त्यामध्ये खरीचा नाही, सिंहचा अतिशय मोठा वाटा त्यांचा आहे. प्रत्येक ठिकाणी काही काढा तुम्ही जवळजवळ डोनेशन त्यांचं राहील असं प्रत्येक डिपार्टमेंटला. त्यांनी आता बरेच लहान मुलांच्या नवजात सारंभासाठी डिपार्टमेंट चालू केला. ते सुंदर आहे. म्हणजे अगदी नगरमध्ये एवढं नाही चांगलं डिपार्टमेंट आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांचा सहभाग असतो. दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी देतात. खूप म्हणजे अति मोठ्या प्रमाणात त्यांनी देतात. आणि इथंच नाही, नगरमध्ये कुठल्याही सामाजिक त्यांच्याकडून बरेचशा गरीब लोकांना दरवर्षाचा फ्री धान्य पुरवलं जातं. हे सगळं गपचूप चालतं, आम्हाला कळत नाही. म्हणजे आपण जे सांगणार आहे असं आम्हाला म्हणजे किती मोठं मनातलं काही स्वतःचं नाव नाही सांगतात. काल एक प्रोग्राम झाला रविवारी, सगळ्या जागा भारतातून सगळे मोठे मोठे साधू संत आलेले असतात. संत मेळावा होता, त्यात त्यांचं डोनेशन होतं. जेव्हा आता गपचूप ऐकलं तेव्हा कळतं की हा माणूस किती संतपणे स्वतःचं काम करत राहतो. स्पेशली डोनेशन कोणाचं भलं व्हावं, गरिबांना मदत व्हावी, हा ते हॉस्पिटलचा उद्देश आहे. त्यांच्या या सहभागाने हा उद्देश आपण पूर्णपणे करू शकतो. आणि डॉक्टर अर्पणा पवार म्हणाल्या की सोमवार ते शनिवार आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये दंतरोग विभागाची ओपीडी सुरू आहे. या विभागामार्फत अत्याधुनिक पद्धतीनं मशिनरीच्या सहाय्यानं चांगल्या पद्धतीनं उपचार केले जातात. तसेच अत्यल्प दरात दात काढणे, मेटल कॅप, सिरॅमिक कॅप, रूट कॅनल, दातांची कवळी बसवणे, दातांमध्ये सिमेंट भरणे, इम्प्लांट आदी सुविधा येथे उपलब्ध आहेत. या शिबिरात 180 रुग्णांची मोफत दंतरोग तपासणी करण्यात आली. या शिबिरातून जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून रुग्ण आले होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं, तर आभार प्रकाश शलानी यांनी मानले. आमच्या डेंटल विभाग सकाळी ओपीडीचा टाइम सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू असतो. सोमवार ते शुक्रवार 10 रुपये ओपीडीची फीज असते. शनिवारी मोफत तपासणी. तसं जसं आज सांगितलं आहे शिबिरामध्ये, तर याच्यामध्ये एकदम अल्प दरामध्ये अगदी योग्य पद्धतीचे दंतोपचार होणार आहे. आपल्याकडे रूट कॅनलची ट्रीटमेंट, दात काढणे, दात बसवणे, पंखे म्हणजे सिरामिकचे दात, मेटलची कॅप, झिरकोनिया, कवळी बसवणे, दात काढणे, अक्कल दात काढणे, तसेच जवळचं फ्रॅक्चर, कॅन्सरचे मुखाचं कॅन्सर उपचार व मग इम्प्लांटचे जे ट्रीटमेंट आहे ते आपण चालू केलेले आहे. तर सगळ्यांना विनंती करते की आपल्याकडे इकडे नाव नोंदणी करून या अल्प दराची संधी सगळ्यांनी धन्यवाद. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर.